रात्री सगळी कामं आटोपल्यावर हिरवे मूग भिजत ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी झटकीपट तुम्ही हा नाश्त्याचा प्रकार करू शकता, जो मी दाखवणार आहे. करायला अतिशय सोपी रेसिपी आहे. अगदी पोटभरीचा चविष्ट नाश्ता हा तयार होतो. रोज रोज पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असेल, मुलांना टिफिनला काय द्यायचं समजत नसेल, तर ही रेसिपी एकदा नक्की करून पहा. तर मस्त भिजवलेले मूग स्वच्छ धुवून घ्यायचे. 2 कप मूग मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले. त्यामध्ये कढीपत्त्याची 7 ते 8 पानं, हिरव्या मिरच्या, आलं, कोथिंबीर आणि एक कांदा मोठ्या मोठ्या आकारात कट करून घेतलाय, तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर 1 चमचा जिरे आणि 1 चमचा बडीशेप घालायची आहे. अर्धा चमचा हळद आणि आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं. मिक्सरला फिरवताना 1 कप पाणी यामध्ये घातलं होतं. आता एका भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घेते. आता फक्त नुसत्या मुगानेच आपलं पोट भरणार नाही, तर पोटभरीचा नाश्ता व्हावा यासाठी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता अर्धा कप नाचणीचं पीठ घालायचंय. 1 कप रवा घालायचा आहे, जाड बारीक कुठलाही घेऊ शकता. पाव कप बेसन पीठ घालायचं आहे आणि 2 कप पाणी घालून हे मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं. म्हणजे मिक्सरचं भांडंही स्वच्छ होतं आणि हे बॅटर पण व्यवस्थित तयार होतं. तर फिरवून घेतलंय मिक्सरला. आता परत ते मुगाच्या मिश्रणामध्ये हे घालायचे पिठाचं मिश्रण. एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आहे ना सोपी पद्धत. अगदी 5 मिनिटाच्या आतमध्ये हे मिश्रण आपलं तयार होतं. परत 1 कप पाणी घातलेलं आहे. टोटल इथे मी 4 कप पाणी वापरलेलं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. वेळ असेल तर 10 मिनिटासाठी देखील झाकून ठेवू शकता. तर 5 मिनिटानंतर आता लगेचच यामध्ये तीळ घालायचे आहेत. 2-3 चमचे तीळ घातलेले आहेत. ते स्वच्छ धुवून घेतलेत मी, म्हणून चाळणीमध्ये ठेवले होते. तीळ घालून एकदा मिक्स करून घेते आणि त्यानंतर तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. अगदी डोस्याचं जसं बॅटर आपण तयार करतो तसंच हे बॅटर तयार करायचं. तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा. त्यानंतर त्याला तेल लावून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम करायची अगदी मंद आचेवर. त्यानंतर एखाद्या कपाच्या साहाय्याने हे बॅटर तव्यावर घालायचं आणि मी दाखवते आहे ना तशा पद्धतीने घालून घ्यायचं. बाहेरून छान असा गोल आकार देत हे बॅटर जे आहे तव्यावर घालायचं आणि त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने डोस्याचा आकार द्यायचा. म्हणजे मस्त गोल गरगरीत आपले हे डोसे तयार होतात. आता थोडंसं पातळ बनवलं तर हे डोसे तयार होतात आणि थोडंसं जाडसर हे बनवलं ना, तर तुम्ही याला हिरव्या मुगाचे धिरडे देखील म्हणू शकता. डोसा तव्यावर घातल्यावर त्यावर झाकण ठेवायचं आहे अगदी 1 मिनिटासाठी आणि त्यानंतर कडेला तेल किंवा तूप सोडायचं आहे आणि मग बाजू पलटी करून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूने हे छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला जर कुरकुरीत डोसे आवडत असतील तर एकदम पातळ बॅटर तव्यावर पसरवून घ्यायचं आणि मस्त खमंग कुरकुरीत होईपर्यंत हा डोसा तुम्ही भाजू शकता. तुम्ही हवं तर एका साईडला देखील भाजू शकता. मी दोन्ही बाजूने भाजून घेत आहे. थोड्या जाड आकारामध्ये बनवले तर धिरडे देखील हे छान लागतात. अतिशय मऊ असे तयार होतात. तर अतिशय सोपी रेसिपी आहे. चहाबरोबर नुसते असे देखील खायला हे डोसे एकदम भारी लागतात. मस्त चविष्ट होतात. तर बघू शकता दोन्ही बाजूने खरपूस असा हा डोसा मी भाजून घेतलाय. मस्त जाळी पडलेली आहे. मस्त छान कुरकुरीत झालेला आहे. तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की एकदा करून पहा. मुलांच्या टिफिनला देण्यासाठी पण अगदी झटकीपट होणारी रेसिपी आहे. दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर मुलांना टिफिनला देखील तुम्ही ही रेसिपी देऊ शकता. मी तर ही रेसिपी नाश्त्यासाठी बनवली होती, तर मी गरमागरम चहाबरोबर हे डोसे सर्व्ह केले. खूपच भारी लागले. नुसता तसा देखील हा डोसा गरमागरम अगदी तूप, बटर लावून आपण खाऊ शकतो. मस्त चविष्ट लागतात. तर आता डोसा टाकताना तवा चांगला गरम असला पाहिजे. डोसा टाकताना गॅसची फ्लेम कमी करायची. सुरुवातीला तेल देखील तव्याला लावून घ्यायचं आणि मग बाजू उलटपालट करून मध्यम आचेवर हा डोसा भाजून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला एकाच साईडने भाजायचा असेल तर अगदी मंद आचेवर तुम्ही भाजू शकता. तर आता हा डोसा भाजायला थोडा वेळ लागतो. अगदी एक डोसा भाजायला साधारण 3 ते 4 मिनिटं तरी लागतात. तर हे डोसे झटपट व्हावे यासाठी खास अशी ट्रिक देखील मी तुम्हाला इथे सांगणार आहे. मी काय करते गॅसवर दोन्ही साईडला तवे ठेवून देते आणि मग एका साईडला डोसा एका तव्यावर
एका बाजूने भाजला की मग तो दुसऱ्या तव्यावर घालते आणि परत पहिल्या तव्यावर दुसरा डोसा घालते. अशा पद्धतीने वेळ कमी लागतो आणि डोसे अगदी झटकीपट होतात. तर तुम्ही देखील ही ट्रिक वापरून अगदी झटकीपट डोसे बनवू शकता. चला तर मग कशी वाटली आजची रेसिपी हे मला कमेंटमध्ये कळवा आणि रेसिपी एकदा तरी करून पहा. तुम्हाला जर रव्याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही पूर्णपणे नाचणीच्या पिठाचा वापर करून देखील ही रेसिपी बनवू शकता. वजन कमी करण्यासाठी अतिउत्तम आहे. रेसिपी आवडल्यास आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.